नमस्कार, मी साक्षी अनासने. येस मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत. पाहूया त्याच्या ठळक घडामोडी. अमेठीनंतर वायनाडमधूनही राहुल गांधी बाहेर पडणार. मोदींचा हल्लाबोल. महाराष्ट्रात नरेंद्र मोदी आणि अमित शहांच्या प्रचाराचा धडाका. पुणे, सोलापूर, लातूर आणि साताऱ्यामध्ये मोदी सभा घेणार. भुजबळांनी माघार घेऊनही नाशिकच्या जागेचा तिढा कायम. नारायण राणेंसाठी मनसे मैदानात. नारायण राणे आमचे घरचे उमेदवार, त्यांना निवडून आणणारच. मनसे नेते अविनाश जाधव यांचं वक्तव्य. शरद पवारांच्या जन्माआधी सुरू झालेल्या संस्थांचं श्रेय पवारांचे लोक त्यांनाच देतात. अजित पवारांचा हल्लाबोल. जो कारकूनही होऊ शकत नाही त्याला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री कसे करणार? उद्धव ठाकरेंच्या दाव्यावर नितेश राणेंचं प्रतिउत्तर. आता पाहूया ठळक बातम्या विस्ताराने. 3.5 शक्तिपीठापैकी आद्यपीठ समजल्या जाणाऱ्या सप्तशृंगगडावरती अनेक वर्षाची परंपरा असलेले कीर्तिध्वजाबद्दल कळवण पोलिसांना दरेगाव येथील गवळी परिवार यांनी निवेदन दिले आहे. मागे काही दिवसापासून अनेक दैनिकांमध्ये शिरपूर येथून कीर्तिध्वज सप्तशृंगगडावर फडकवणार असे मथळात बातमी आल्यानंतर सप्तशृंगी निवासीने देवी ग्रामपंचायत, सप्तशृंगीगड व दरेगाव येथील गवळी पाटील यांनी कळवण येथे तहसीलदार व पोलीस प्रशासनाला निवेदन देऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. सप्तशृंगी गडावर आमच्या अनेक पिढ्यापासून कीर्तिध्वजाची परंपरा ही कायम असून तो कीर्तिध्वज आम्हीच फडकवणार व कीर्तिध्वजाबद्दल ज्यांनी अफवा पसरवल्या त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई करावी या मागणीसाठी ग्रामपंचायत सप्तशृंगगड व दरेगाव येथील गवळी पाटील यांनी केली आहे. नमस्कार, येस मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. आता चैत्र उत्सव सुरू असल्याने झेंड्याचा वाद हा प्रामुख्याने पुढे आलेला आहे. शिरपूरवाले म्हणतात आम्ही 29 वर्षापासून झेंडा लावतो आणि गवळी परिवार त्याच्यावरती संतप्त होऊन ते म्हणतात की आमचे आजा पंजा खापर पंजा म्हणजे पिढ्यानं पिढ्या चालणारा हा ध्वजाचा आमचा मान आहे आणि आम्ही मानकरी आहोत. ज्यांनी झेंडा लावण्याची बदनामी केली त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. बाबा, आता तुम्ही किती वर्षापासून झेंडा लावता? आम्ही म्हणजे जसे मी जनता झालो, आपले 10वी शाळा त्याच्यावर सुरुवात आपल्या हाताने. कधीपासून झेंडा लावताय? आता किती लहान होतो त्याच्यावर. बर, लहान तेव्हापासून झेंडा लावताय? हो, आणि आजोबांपासून म्हणजे त्यांनी आम्हाला हे मार्गदर्शन दावलेलं आहे. म्हणजे तुमच्या म्हणजे घराण्यातच देवी आलेली आहे. बरं भाऊ, आता तुम्ही झेंडा लावायला जातात, एकंदरीत काय सांगाल? आता म्हणतात शिरपूरवाले म्हणतात की आम्ही 29 वर्षांपासून झेंडा लावतो. नेमकं झेंडाचा मानकरी कोण? झेंड्याचा मानकरी आम्ही गवळी परिवारच आहे ना, आम्हीच आहेत. हे आमच्या आजा पंजापासूनच चालत आलेलं आहे ना, आम्हीच यापुढे चालवतो. हे अशीच आम्ही परंपरा चालू ठेवणार आहे. पण आता ते म्हणतायत, आता तुम्ही आज ट्रस्टमध्ये गेले होते, ग्रामपंचायतीने ठराव केलाय, तुम्ही काय मागणी केली? मग आम्ही मागणी केली का अशी अफवा पसरवू नये ना, त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा ना. ते आम्ही जर परंपरेनुसार लावून राहिलो तर आमच्याच घराण्यात मान आहे हा. त्यांनी असं अफवा पसरवू नये. ट्रस्टने काय सांगितलं? ते बोलले त्यांना गुन्हा दाखल करा ना. त्यांनी पत्र काढला. गवळी परिवार आहेत बुवा ध्वजाच्या मानकरी. ग्रामपंचायतीने पत्र काढला, ट्रस्टीने पत्र दिला का ध्वजाच्या मानकरी फक्त आणि फक्त दरेगावचे गवळी परिवारच आहेत. तुम्ही गडावर कोणाला भेटले? आम्ही दातोंड्या साहेबला भेटलो तिथे ट्रस्टी ऑफिस. त्यांनी पण हे जर आता आम्ही भाषण केला त्यांनी पण हेच ते सांगून राहिले का आमचेच मानकरी गवळी परिवार आहे परंपरा म्हणून हे शिरपूरवाल्या चौधरीनी आफा उडवली आहे हे 3 वर्षापासून त्यांनी. मग एवढे दिवस जर हा होता तर हा जिवंत होता की मेला होता. मग आता काय हा भाईबंद झाला का आमचा गवळी परिवारचा? याच्यावर गुन्हा दाखल करतो सरकारने माफी. आणि आता तुम्ही गुन्हा दाखल करण्याची मागणी करताय, परंतु आता हा जो झेंडा आहे हा झेंडा लावायला तुम्ही जाल का? हो, आमचा मान आहे, आम्ही जाणारच. कारण की आईचा ध्वज येतो, तो ध्वज लागल्याच गेल्या पाहिजे. तो रस्ता तुम्हालाच फक्त त्यांना माहिती आहे. आई भगवती घेऊन जाते आम्हाला. म्हणजे आपण पाहू शकतो की झेंड्याचा मान जो आहे हा दरेगाव येथील गवळी कुटुंबांचा पिढ्याचा मान असून या ठिकाणी कोणीही अफवा पसरू नये अशी मागणी गवळी परिवाराने केली आहे. माझे नाव सोमनाथ एकनाथ गवळे, राहणार दरेगाव.
तालुका कळवण, जिल्हा नाशिक. आम्ही ध्वजाचे गवळी परिवार मानकरी. हे आमची 500 वर्षांची परंपरा. जशी आई भगवती प्रगट झाली तसं आमचं हे गवळी कुटुंबाला ध्वजाचा मान आहे. तरी हे शेकडो वर्षांची परंपरा आहे, ती अशीच चालत राहणार. यापुढे बी आम्ही अशीच चालू ठेवणार. आमचे गवळी घराण्यात हा मान आहे. जे काही शिरपूरकरांनी अफवा पसरवली त्या शिरपूरकरांवर तात्काळ त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे व आमचे गवळी कुटुंबाकडून हा ध्वज लावल्याच जातो. ते म्हणता का आम्ही ध्वज लावतो, हे त्यांनी तात्काळ हे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा ही नम्र विनंती. मला आमचे पिढून पिढ्याला आजा पंजा गेले. आता तसेच वडील आम्ही ही परंपरेनुसार आम्ही काम करत असतो. आमचा रात्रीचं काम असतो. आम्ही कोणाला न व्हॉट्सअप कशाला टॉर्च बॅटरी काही नसते. रात्रीचं काम असतो आमचा. ते कोणाला माहीत नाही असे अफवा पसरवू नये. त्यांना ध्वजाचा बदल त्यांना तर रस्ता नाही माहीत, पण कोणीच जाऊ शकत नाही त्या डोंगरावर आई भगवतीच्या. जो गेला तो येणार नाही परत. आई भगवतीची छाया आहे. एकनाथ लक्ष्मण गवळे, दरेगावचे पोलीस पाटील मी मानकरी. झेंड्याचे निशाण हे आफा शिरपूरवाल्यांनी उडवलेले आहे. हे मानाचा आम्हाला काहीतरी उजाड पडायला पाहिजे. आमची इज्जतची भरपाई. आणि हे जिवंत असून तरी आम्ही काय मरेल झालो का? ना हा आता 3 वर्षापासून रुबाब करायला लागून गेला. म्हणजे याचा काय आम्ही खायला आहे का बांधायला आहे का? आमची इज्जतची भरपाई करा. कोर्ट राहते तर आम्ही वरती लावतो, नाही तर झेंडा लागणार नाही. चालू आहे परंपरा पिढीपासून 500 वर्षापासून 500 वर्षापासून आमचे आजा पंजा गेले पिढून पिढीला. तशाहून ही देवी माता पाहायला हे गुरकी लोकांना. तशाहून हे आम्ही झेंडा वरती आईचा सक्तीने तिचे लावत आहे. दसरा आणि चैत्री पुणे हे गवळी परिवार दरेगावचे लावतात. एकनाथ बाबा लावतो स्वतः आणि त्याच्या मागं परिवार गवळी 5 लोकांची भाईबंदकी आहे ते लावतात. म्हणून आमची जहागिरी आहे तिथं लावायची. मानकरी आहेत म्हणून आम्ही काही कोणाचा बांधेल नाही. जय भगवती. येस मराठीसाठी शामराव सोनोने, वणी. बिजुरपाडा येथील स्मशानभूमी चक्रीवादळाने भुईसपाट झाली. एकीकडे तालुक्यातील स्मशानभूमीचा प्रश्न ऐरणीवर असताना निकृष्ट कामामुळे स्मशानभूमीचे काम चर्चेत आलेले आहे. 2 दिवसापूर्वीच्या चक्रीवादळामुळे जाहुले, हस्ते, कोडीपाडा, खोकरविहीर भागातील घरावरील पत्रे, कौले फुटली. आंबाफळ बागेचे नुकसान झाले होते. बिजुरपाडा येथील स्मशानभूमीचे निकृष्ट बांधकाम शेवटी निसर्गाच्या उजेडात आणल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. यापूर्वीच स्मशानभूमीचा चौथरा बांधला होता. त्यावरचा लोखंडी पोल उभे करून त्या सिमेंट कॉन्क्रीटमध्ये केवळ 1.5 ते 2 इंच लोखंडी खिळे ठोकून लोखंडी पोल उभे केले होते. त्या लोखंडी पोलात सिमेंटचा प्लास्टरचा गिलावा देऊन सिमेंटचा भक्कम स्तंभ उभा केल्याचे भासवले होते. मात्र शेवटी स्मशानभूमी भुईसपाट झाल्याने हे निकृष्ट काम उजेडात आल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. तालुक्यात अजूनही सुमारे 60 ते 70 गावे, पाडा, वाड्या, वस्ती स्मशानभूमीच्या प्रतीक्षेत असताना अशी निकृष्ट कामे होत असतील तर याला जबाबदार कोण, असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी विचारला आहे. प्रतिनिधींनी ग्रामसेवकास याबाबत विचारले असता हे काम त्यांच्या कारकिर्दीतले नसल्याचे सांगण्यात आले. स्मशानभूमीचे निकृष्ट काम शेवटी निसर्गानेच उजाडात आणले. बांधकाम करताना लोखंडी पोल अलगदपणे वरच्या वर ठेवून स्मशानभूमी उभारणी केली होती. लोखंडी खांबाला सिमेंटचे प्लास्टर केले आहे. स्मशानभूमी तात्काळ दुरुस्त करावी. त्यासाठी ग्रामपंचायतीच्या पैशाचा पुनर्वापर न करता कामात जबाबदार अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून वसुली करावी, अशी मागणी अशोक भोये, ग्रामस्थ बिजुरपाडा यांनी केली आहे. वादळ जोरदार असल्याने स्मशानभूमी कोसळून पडली आहे. यामध्ये अनेक घरांचे नुकसान झालेले आहे. सन 1921-22 मध्ये बांधकाम पूर्ण झालेले होते. तात्काळ दुरुस्ती करण्यात येईल, अशी प्रतिक्रिया वायजी गावित ग्रामसेवक रौंधाने यांनी दिलेली आहे. मी बिजुरपाडचा ग्रामस्थ मी अशोक मोहन भोये. तर आमच्या गावची जी स्मशानभूमी आहे ती पूर्णपणे छोट्याशा वादळामध्ये उद्ध्वस्त झालेली आहे. काहीच जुनं बांधकाम होतं, जुना पाया होता आणि त्या पायावरतीच नवीन इमारत बांधून आणि त्या इमारती
तुला काही 2-2, 1-1, 1.5 इंचाचे खिळे ठोकून आणि ती इमारत उभी केलेली होती. तर साधारण 1.5 वर्ष झालं होते त्या बांधकामाला. 1.5 वर्षामध्येच ती इमारत कोसळलेली आहे. एक छोटंसं वादळ होतं आणि त्या वादळामध्ये सुद्धा ती इमारत टिकू शकलेली नाही, कारण की ते पूर्ण वरवरचं बांधकाम होतं. या अगोदर तुमच्याकडे स्मशानभूमी होती का? नाही, आमच्याकडे स्मशानभूमी नव्हती. पावसाळ्यामध्ये किंवा इतर वेळेला पूर्ण उघड्यावरती ते अंत्यविधी केले जायचे. हां, पूर्ण आम्ही वरती बारदन धरायचो बरं का. आणि त्या उघड्यावरती पावसाळ्यामध्ये खूप एखादा पाऊस आला किंवा एखादं मोठं नैसर्गिक वादळ आलं, त्यामध्ये ना तो एखादा प्रेत असेल ते अर्धवट जळालेला असायचा आणि पुन्हा आम्हाला ते लाकडं जमा करायचे आणि पुन्हा आम्ही ते जळायचो. आणि अशातच शासनाने स्मशानभूमी आम्हाला दिली आणि मग ती सुद्धा त्या ठेकेदारानं किंवा संबंधित कर्मचारी असो, अधिकारी असो, त्यांनी ते निकृष्ट दर्जाचं काम केलं आणि ते पूर्ण आमची फसवणूक केलेली आहे ग्रामस्थांची. आता पुन्हा तशीच परिस्थिती निर्माण होईल का? आता पुन्हा कसं हो, आम्ही उठाव करणार, आम्ही सरकारपर्यंत जाणार, आम्ही तालुक्याला जाणार, आम्ही उपोषणाला बसणार आणि आम्ही त्या कामाची सखोल चौकशी करून आम्हाला ती पुन्हा बांधून पाहिजे. आम्हाला तशीच्या तशी स्मशानभूमी किंवा चांगल्या स्थितीमध्ये स्मशानभूमी आम्हाला उभी करून पाहिजे, हीच आमची मागणी आहे. तो कसा तरी काम करून त्याने ते ड्युटी त्याची बजावून घेतली. लहानसा वादळ आलं, लहानशा वादळाला ते बांधकाम टिकलेलं ना. एखाद्या मोठ्या वादळात काय झालं असतं? एक भूत्यासारखी गोष्ट. मग लहानसा वादळ. पूर्ण कलर आता हे पहा ना, हे पूर्ण हे पत्र कापलेले आहेत, काहीच नाही, पूर्ण कोसळलंय. आता बीम दाखव बरं, हा बीम कसा आहे, ती बीम कशी आहेत. हे याच्यामध्ये हा पोल कसा लपवलेला आहे, पूर्ण पोल यात लपून टाकलाय. असं बांधकाम राहतं का कुठं? RCC मध्ये असं बांधकाम राहतं? आता याची भरपाई कोण करणार? काय कामाचे असे ठेकेदार? बिजुरपाडा हे आमच्या गावची स्मशानभूमी, बिजुरपाड्यातील स्मशानभूमी चालू आहे ना. ह्या स्मशानभूमीचे झालेले नुकसान आहे सांगा बरं किती. वर बांधकाम झालेलं आहे. हे पूर्वीचं बांधकाम आहे. पूर्वीचा जोता बांधलेला होता आणि त्याच जोत्यावरती नवीन स्मशानभूमी त्यांनी बांधकाम दाखवून आणि एवढेशी त्याला खिळे ठोकलेले आहेत. त्या बीमला हा आयता पोल आहे आणि त्या पोललाच हे खिळे ठोकून वरती RCC बांधकाम दाखवून आणि ही इमारत उभी केली होती. एवढ्याशा त्या खिळ्यावरती एवढी मोठी इमारत उभी आहे. संपूर्णपणे ती आज कोसळलेली आहे. सगळेचे सगळे बीम असेच आहेत. लहान लहान खिळ्यावरती हे बीम उभे आहेत. टिकणार आहे का असं काम? 1 वर्ष सुद्धा झालेलं नाही. 1 वर्षामध्ये ही स्मशानभूमी कोसळली. तर हे असं जर बांधकाम होत असेल तर काय कामाचं? ही संपूर्ण गावकऱ्यांची आणि पूर्ण सरकारची फसवणूक आहे. ठेकेदारांनी पूर्णपणे पैसे खाल्लेले आहेत. एकदम निकृष्ट दर्जाचं काम केलेलं आहे. तर ही बातमी ठेकेदारापर्यंत गेलेली पाहिजे. आमची सर्वांची ओरड आहे. हे ज्या ठेकेदारांनी काम केलेलं आहे ते बांधकाम आम्हाला पुन्हा बांधून पाहिजे ना. पुन्हा बांधून पाहिजे. काय कामाचं हे बांधकाम? नुसतं पैसे खायचं काम केलेलं आहे. आज आम्ही कोणाकडे दाद मागायची? येस मराठीसाठी तालुका प्रतिनिधी सुरगाणा. 3.5 शक्तिपीठापैकी आद्यपीठ समजले जाणारे सप्तशृंगी गडावर राज्य परिवहन मंडळाने बस सेवाही सुरू केली आहे व खासगी वाहनांना प्रवेशबंदी असल्याने भाविकांना राज्य परिवहन मंडळाच्या बसमधून प्रवास करावा लागत आहे. परंतु सप्तशृंगी गडावर जाण्यासाठी नांदोरी पायथ्याला राज्य परिवहन मंडळाने जे बस स्थानक उभारले आहे त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली. परंतु पाण्याच्या टाकी ह्या उन्हात असल्याने त्या टाकीतील पाणी गरम होत असल्याने भाविकांना त्रास होत असल्याचे मत भाविकांनी व्यक्त केले आहे. म्हणून राज्य परिवहन मंडळाने पाण्याच्या टाकीवरती सावली करावी अशी मागणी भाविकांच्या वतीने करण्यात येत आहे. तसेच बाहेर गावाहून आलेल्या भाविकांना बसण्यासाठी व्यवस्था नसल्याने स्तनंदामात यांना लहान मुलांना दूधपान करण्यासाठी खाली बसून लहान मुलांची भूक भागवावी लागत आहे. परंतु राज्य परिवहन मंडळ अशा भाविकांसाठी बाक किंवा बेंच करण्याची मागणी भाविकांनी केली आहे.
यायला कुठनं आलेत तुम्ही? धुळ्याहून. धुळ्याहून. माझं नाव सुधाकर विश्वास बांबे मेरगाव ना. हां पाणी गरम आहे बा, असं हां थंड नाही. सावली करायला पाहिजे होती. काय तेच बोला जत्रा आहे तर याडे काहीतरी सोय करायला पाहिजे बा. हां गरम पाणी आहे. मी सातारवरून आलो. येता येता आम्ही शिर्डी त्र्यंबकेश्वर वगैरे केलं. सर्व ठिकाणी एस टीची अतिशय उत्तम व्यवस्था होती. इथं आल्यावर इथं बसण्याची देखील व्यवस्था नाही. सप्तशृंगी गाड्यावर आहे. सप्तशृंगी गाड्याच्या पायथ्याला आहे. इथं बसेस आहेत, वरती जाण्यासाठी त्यांनी सोय केली आहे बसेसची. परंतु बसला वेटिंग असल्यावर बसण्यासाठी काहीही व्यवस्था नाही. लहान बाळ आहेत, लहान मुलं आहेत, आम्ही असं खाली बसावं लागतं. लेडीजला बाहेर जायचं असलं तर बाथरूमची व्यवस्था नाही, स्टँडची बसायची व्यवस्था नाही, लहान बाळ आहे. आता तुम्ही लहान बाळ मांडीवर घेऊन बसलेले आहेत, इथं बसायची व्यवस्था पाहिजे होती. पाहिजे होती. हां व्यवस्था पाहिजे होती. सावली पाहिजे होती. खाली भासतंय म्हणजे देवस्थान आहे म्हटल्यानंतर तशा पद्धतीनं सुविधा पण द्यायला एवढं मोठं देवस्थान आहे हे म्हटल्यानंतर तेवढी सोय करायला हवी होती ना बसण्याची. लहान मुलांसाठी, महिलांना कुठं वॉशरूमला वगैरे जायचं म्हटलं तर ती सुविधा पाहिजे होती. पाण्याची टाकी व्यवस्थित पाहिजे होती, वरती शेड वगैरे पाहिजे होते. कारण हे असं उन्हातान्हाच असलं खराब पाणी द्यायचं का मुलांना प्यायला, बसायला व्यवस्थित सोय नाही. लासलगाव येथे मोफत नेत्ररोग शिबिराचे आयोजन. काल दिनांक 19 एप्रिल 2024 रोजी लासलगाव येथे गणेश मंदिर येथे व्हिजन स्प्रिंग फाउंडेशन दिल्ली व रवी छाया फाउंडेशन पैठण यांच्या संयुक्त विद्यमानाने व सौ सुवर्ण ज्ञानेश्वर जगताप यांच्या सौजन्याने जनसेवेच्या भावनेतून मोफत नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले. या शिबिरात तज्ज्ञ डॉक्टरद्वारे डोळ्यांची तपासणी विनामूल्य करण्यात आली व चष्म्याची गरज असल्यास नागरिकांना फक्त 80 नाममात्र दरात त्यांच्या आवडी व निवडीनुसार फ्रेम उपलब्ध करून देण्यात आल्या. या शिबिरास लासलगाव परिसरातील नागरिकांनी दिलेल्या भरघोस प्रतिसादामुळे आज दिनांक 20 एप्रिल रोजी सुद्धा या शिबिरास लासलगाव व परिसरातील नागरिकांना या योजनेचा लाभ घेता यावा यासाठी लोक आग्रहास्तव आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचे जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा व मोफत नेत्र तपासणी करून घ्यावी असे आवाहन सुवर्णाताई जगताप यांनी केले. या शिबिरासाठी जवळपास 208 जणांनी हजेरी लावली व त्यापैकी 178 नागरिकांनी चष्म्याचा लाभ घेतला. यावेळी आलेल्या सर्व नागरिकांना अल्प उपहार देण्यात आला. या शिबिरासाठी डॉक्टर शीतल शिरसाट, दर्शना नावकर, प्रतीक्षा पाटील, समन्वयक प्रशांत भुसारे, मोबिलायझर विकास कुमार व व्हिजन स्प्रिंग फाउंडेशन टीमचे सहकार्य लाभले. शिबिर यशस्वी करण्यासाठी निलेशजी सालकाडे, राजाभाऊ चाफेकर, नंदिनी शिंदे मॅडम, निलेश बापू लचके, मनीष भाऊ चोपडा, सुनील नेवगे, रुपाली केदारे, शैलजा भावसार, भारतीताई महाले, रंजनाताई शिंदे, उषाताई कुमावत, योगिताताई आंबेकर, ज्योतिताई शिंदे, श्वेताताई लचके, संगीताताई बागुल यांनी प्रयत्न केले. व्हिजन स्प्रिंग फाउंडेशन दिल्ली आणि रवी छाया फाउंडेशन पैठण यांच्या संयुक्त विद्यमाने आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी एक मोफत नेत्र तपासणीचं शिबिर हे प्रत्येक गावामध्ये होत आहे. आणि हे जे शिबिर आहे हे मोफत असणार आहे. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची कुठलीही फी घेणार नाही आहे. आणि यामध्ये एक सगळे नेत्र तज्ज्ञ डॉक्टर्स आहेत, त्यांची सर्व परिपूर्ण टीम आहे. त्या टीमद्वारे हे सगळं हा कार्यक्रम होणार आहे. आणि ज्यांच्यामध्ये पण काही समजा प्रॉब्लेम समजा डिटेक्ट झाले असतील तर त्यांच्याप्रमाणे ते डॉक्टर्स त्यांना सल्ले देखील देणार आहेत. आणि ज्यांचा नंबर त्या दिवशी समजा चष्म्याचा नंबर जर लागला असेल तर त्या प्रत्येकाला एक नामवंत व्हिजन कंपनीचे एक ग्लास असलेला आणि त्यांच्या आवडीची फ्रेम पण त्यांना घेण्याची मुभा असणार आहे. आणि नाममात्र 80 रुपयामध्ये तो एक चष्मा त्यांना आजच बनवून दिला जाणार आहे. तर मला असं वाटतं सगळ्याच आपल्या
पूर्ण नाशिक जिल्हा असेल, निफाड तालुका असेल आणि प्रत्येक गावातील परिसरामध्ये सगळ्या लोकांनी याचा लाभ घ्यावा. आज लासलगाव परिसरामध्ये आज त्यांचं शिबिर होत आहे आणि आज गावातील तसेच परिसरामधील सर्वच लोकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे आणि यानंतरसुद्धा आम्ही वरचेवर प्रत्येक गावामध्ये हे शिबिर घेण्यात येणार आहे. त्यामुळे जरी काही गावं समजा जर वंचित राहिले असतील तर त्या गावांना सुद्धा फायदा देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. येस मराठीसाठी शरद लोहकरे, लासलगाव. कृषी मंत्री म्हणून शरद पवार यांची कारकीर्द अपयशी आहे अशी माझी भावना होती. मात्र आज बोलभिडूचा एक एपिसोड बघितला आणि त्यातून काही माहिती मिळाली व भाजपच्या अपप्रचाराचा लोकांच्या मनावर कसा परिणाम होतोय ते लक्षात आलं. छोट्या आणि मध्यम शेतकऱ्यांनी 100 दशलक्ष टन तांदूळ आणि 250 दशलक्ष टन अन्नधान्याचे उत्पादन करून इतिहास घडवला आहे. ही विक्रमी कामगिरी केल्याबद्दल तुमचे आभार असे पत्र संयुक्त राष्ट्रसंघाकडून 2012 साली देशाचे तत्कालीन कृषी मंत्री शरद पवार यांना देण्यात आले होते. भाजपला शेतकऱ्यांऐवजी भांडवल दराचा पुळका जास्त असल्यामुळे वाजपेयी सरकारांच्या कारकिर्दीत कृषी मंत्री हे पद दुय्यम दर्जाचे बनले होते. मात्र शरद पवार यांनी या खात्याला प्रतिष्ठा मिळवून दिली. ज्यावेळेस UPA सरकार आकार घेत होतं त्यावेळेस प्रणव मुखर्जी शरद पवार यांना भेटायला गेले होते. तेव्हा शरद पवार गृह, अर्थ, परराष्ट्र किंवा संरक्षण यापैकी एखादं खातं मागतील असं त्यांना वाटलं होतं. पण शरद पवार यांनी कृषी मंत्रीपद मागून घेतलं. त्यांना आश्चर्याचा धक्का दिला होता. मात्र हे करत असताना शरद पवार यांनी त्यांना एक अट घातली की कृषी खात्यातील निगडित पशुपालन, अन्न आणि सुरक्षा, नागरिक पुरवठा, ग्राहक कल्याण, जलसंधारण अशी कृषी क्षेत्राशी निगडित खाती वेगवेगळ्या मंत्र्याकडे असत. त्यामुळे समन्वय साधताना तारांबळ उडत असे. त्यामुळे पवार साहेबांनी ही कृषी संलग्न खाती स्वतःकडे घेतली. मंत्रीपद मिळताच शरद पवारांनी सर्वात पहिली बैठक कृषी वैज्ञानिकांची बोलावली. या बैठकीत त्यांना लक्षात आलं की कृषी क्षेत्रातील संशोधनच पुरेशा प्रमाणात होत नाही. इंडियन काउन्सिल फॉर द ॲग्रिकल्चर रिसर्च या संस्थेत 5000 नोकऱ्या होत्या. त्यापैकी वरिष्ठ संशोधकाच्या 500 जागा वाजपेयी सरकारने रिक्त ठेवल्या होत्या. वरिष्ठ संशोधकाची एक टीम बनवून शरद पवार यांनी या रिक्त जागा तातडीने भरल्या. त्यानंतर शरद पवार यांनी फूड अँड ॲग्रिकल्चर या संस्थेमध्ये लक्ष घातलं. या संस्थेमध्ये जगभरातील शास्त्रज्ञ एकत्र येऊन काम करतात. त्यामुळे व्यापकता वाढते. या संस्थेअंतर्गत भारतात विविध संस्था काम करतात. FAO मध्ये काम करताना फूड अँड ॲग्रिकल्चरमध्ये काम करणाऱ्या भारतीय संशोधकांनी वर्षभरात कमीत कमी 3 महिने भारतातील संस्थेमध्ये काम करावं ही अट शरद पवार यांनी घातली. इंडियन काउन्सिलिंग फॉर ॲग्रिकल्चर रिसर्च या संस्थेअंतर्गत येणाऱ्या देशातील या 80 संस्थांना पूर्वी मंत्रालयात जाऊन फाईल सादर करावी लागायची व निधी मिळवण्यासाठी आटापिटा करावा लागायचा. ही प्रक्रिया किचकट आणि वेळखाऊ होती. मात्र पवारसाहेबांच्या निर्णयामुळे या संस्था वर्षातून एकदा फाईल सादर करू लागल्या व स्वतंत्र निधी मिळवू लागल्या. प्रमुख कृषी संस्था मजबूत झाल्या तर त्यांचा फायदा तळागाळातील लोकांना पोहोचू शकतो. हे तत्त्व शरद पवारांनी अंमलात आणलं. यासाठी तालुका पातळीवर कृषी विज्ञान संस्थेचं जाळं तयार करण्याचं काम पवारसाहेबांनी केलं. इंदिरा गांधी पंतप्रधान असताना हरित क्रांती अंतर्गत पहिले कृषी विज्ञान केंद्र स्थापन करण्यात आलं. शरद पवार यांनी या केंद्राची संख्या वाढवली व मागच्या 30 वर्षात निर्माण झालेल्या केंद्रापेक्षा अधिक केंद्र 10 वर्षांनी निर्माण केल्या. 1974 ते 2004 290 कृषी विज्ञान केंद्र, 2004 ते 2014 340 कृषी विज्ञान केंद्र. याखेरीज UPAच्या 10 वर्षात पवारसाहेबांनी 138 नवीन कृषी विद्यापीठाची स्थापना केली. पवारसाहेबांनी उभारलेल्या या सिस्टीममुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा झाला. 2004 पूर्वी आपल्याला गहू आयात करावा लागायचा. गव्हाचं उत्पादन वाढल्यामुळे या गव्हाची निर्यात सुरू केली. कारण शरद पवार यांनी रास्त भावाची संकल्पना मार्केटच्या भावाशी जोडली व त्यावर अधिकचा बोनस सुरू केला. त्यामुळे पंजाब, हरियाणा, पश्चिम उत्तर प्रदेश आदी भागातील शेतकऱ्यांना गव्हाचं उत्पादन घेण्यासाठी प्रोत्साहन मिळालं. या संकल्पनेचा वापर तेलबियाण्याच्या उत्पादनात झाला. वाजपेयी सरकार खाद्यतेलाच्या आयातीवर 60,000 करोडचा खर्च करीत होते. मात्र हा खर्च शरद पवार यांच्या कारकिर्दीत 45,000 कोटींनी कमी झाला. शरद पवार यांनी आखलेली एक योजना म्हणजे राष्ट्रीय फळबाग कार्यक्रम. या योजनेमुळे शरद पवार यांच्या कारकिर्दीत फळाचे उत्पादन विकास दर पूर्वी 1.58% होता तर वार्षिक 60% इतका वाढला. भाजीपाल्यांचा वार्षिक उत्पादन 2003 साली 143 दशलक्ष टन होतं ते 2013 साली 235 दशलक्ष टन इतकं वाढलं. ब्रिंगिंग ग्रीन रिव्हॉल्युशन हे धोरण शरद पवार यांनी आखलं व ओरिसा, बिहार, छत्तीसगड, बंगाल, आसाम आदी राज्यातील तांदूळ उत्पादकासाठी खास सवलती तयार करण्यात आल्या. याचा परिणाम म्हणून UPAच्या कारकिर्दीत भारत तांदूळ निर्यातीत जगातील सर्वात मोठा देश बनला. 2003 मध्ये 3.4 दशलक्ष टन तांदूळ निर्यात, 2012 मध्ये
10 दशलक्ष टन तांदूळ निर्यात. शेतमाल निर्यात 2004 6.2 अब्ज टन, 2012 10 अब्ज टन. कापूस निर्यात 2003 15.1 दशलक्ष टन, 2013 34.6 दशलक्ष टन. या निर्यातीचा आंतरराष्ट्रीय परिणाम म्हणजे आफ्रिका खंडातील देश हे अन्नधान्याच्या आयातीसाठी अमेरिकेवर अवलंबून होते, पण भारताने निर्यात वाढवल्यानंतर आफ्रिका खंडातील अनेक देशावर भारत प्रभाव पाडू लागला. कृषी संशोधन, रास्त भाव, विविध योजना यांचा जसा फायदा शेतकऱ्यांना झाला तसाच पतपुरवठा करणाऱ्या धोरणांचा झाला. पवारसाहेब कृषी मंत्री असताना UPA सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी केली. शेती कर्जाचा व्याजदर UPA सरकारच्या काळात 12%हून 4%वर आला. 3 लाखापर्यंतची कर्जफेड मुदतीत केल्यास त्यावरील व्याज माफ करणारी योजना आणली. UPA सरकारच्या शेतकरी धोरणाचा फायदा शेतकऱ्यांना झाला. त्याचाच परिणाम म्हणून UPA सरकारच्या कार्यकाळात ट्रॅक्टरचा खप 600% वाढला. 2004 साली वार्षिक 1,71,657, 2013 साली वार्षिक 6,34,151. UPA सरकारच्या कार्यकाळात हमीभावात देखील वाढ झाली. तांदूळ 138%, गहू 122%, कापूस 114%, सोयाबीन 198%, तर तूर 216%. इतक्या पटीने हमीभाव वाढले. तेव्हा शरद पवार साहेबांच्या बाबतीत अपप्रचार करणाऱ्या शेतकरी विरोधी भाजप सरकारच्या कुठल्याही भूलथापांना बळी पडू नका ही नम्र विनंती. अखेर JP गावित यांचा निर्णय झालाच. काल CPIMचे नेते JP गावित यांनी जिल्ह्यातील प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीमध्ये लोकसभा उमेदवारी संदर्भातील चर्चा झाल्या. महाविकास आघाडीचा घटक असल्याने आपण राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांच्या पक्षाला पाठिंबा देणे क्रमपात्र आहे, अशी भूमिका बैठकीत काही सदस्यांकडून मांडली गेली. परंतु जिल्ह्यातील प्रमुख कार्यकर्त्यांनी JP गावित त्यांना आपण यावेळी उमेदवारी करालच असा आग्रह धरण्यात आल्याचे समजते. उमेदवारी झाल्यानंतर तुम्हाला निवडून आणण्याची जबाबदारी आमची असंही सांगण्यात आल्याचे वृत्त आहे. त्यास JP गावित हे देखील अनुकूल असल्याचे समजते. मागील काही लोकसभा निवडणुकीचा अभ्यास केला असता JP गावित यांना लाखाच्या वर मते मिळाली असली तरी लोकसभेच्या दृष्टीने त्यांचा विजय सोपा नाही. त्यातच महाविकास आघाडी आणि महायुतीचे उमेदवार ठरलेले आहेत. जवळपास 1 महिन्यापासून प्रचाराची जोरदार धामधूम सुरू आहे व आता उशिरा अपक्ष म्हणून उमेदवारी केल्यास आपण किती प्रभावशाली ठरू याचा फटका कोणाला होईल याचा देखील अभ्यास JP गावित करतील हे नक्की. जेव्हा जीवा पांडू गावित यांनी एकला चलोरेची भूमिका घेतली तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार गट असो व काँग्रेस यांना फटका बसलेला आहे. त्यातच यावेळी शिवसेना ठाकरे गटाची साथ आहे. परंतु राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना दोन्ही पक्षांमध्ये उभी फूट पडल्यानंतर जनमत नेमकी कोणासोबत याची चाचपणी करणे हे देखील महत्त्वाचे आहे. जीवा पांडू गावित यांनी उमेदवारी केल्यास त्यांना मिळणारी मते व उमेदवारी न केल्यास त्या मतांचा होणारा इम्पॅक्ट कोणासोबत अशा चर्चा रंगू लागलेल्या आहेत. JP गावित यांचा जनसंपर्क दांडगा असला तरी जवळपास 5 ते 6 लाख मतांची आवश्यकता लोकसभेसाठी असते व लाखाच्या पुढे मतदान आणायचे कुठून हा प्रश्न त्यांच्या पुढे आहे. JP गावित हे प्रामुख्याने सुरगाणा कळवण या विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. मागील 5 वेळी त्यांना येथून उमेदवारी केलेली आहे व आमदार म्हणून निवडून आलेले आहे. परंतु मागील वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार नितीन पवार यांनी जोरदार तयारी करून कळवण सुरगाणा या मतदारसंघात विजयश्री खेचून आणला. यानंतर जीवा पांडू गावित यांना कळवण व सुरगाणा या मतदारसंघामध्ये विजयश्री हवा असेल तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार व शिवसेना काँग्रेस या पक्षाच्या नेत्यांची गरज आहे. या गरजेपोटी ते खरं तर उमेदवारी करण्याचे धाडस करतील का? उमेदवारी केल्यास पुढील वेळी महाविकास आघाडीच्या घटक पक्षाच्या विरोधात बंडखोरी केल्याने महाविकास आघाडीची नेमकी भूमिका काय यांवर सर्व गणिते अवलंबून आहे व लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने काही प्रमाणात जातीय समीकरणे देखील महत्त्वाचे आहे. लोकसभेच्या दृष्टीने पश्चिम भागातील आदिवासी विभागात कोकण समाजाचे प्राबल्य आहे तर मतदारसंघाच्या पूर्व भागात आदिवासी समाजाचे महादेव कोळी या समाजाचे प्राबल्य आहे. हे सर्व गणित मांडत असताना मतदारसंघाबाबत जेव्हा विचार केला जातो तेव्हा जातीय समीकरणाचा मोठा इम्पॅक्ट यात येत असल्याने मतांची विभागणी होणार की JP गावित यांना उमेदवारी न केल्यास त्यांचा फायदा महायुतीच्या उमेदवार भारती पवार यांना मिळणार हे बघणे औत्सुक्याचे ठरेल. वंचितने देखील उमेदवार दिलेला आहे. वंचितचा इम्पॅक्ट नेमका किती होणार? मागील वेळी मिळालेली 60,000 मते तशी राहणार की MIM वंचित यांच्यात फरक झाल्याने ती कमी होणार? बाळासाहेब आंबेडकर यांच्या नावाखाली अजूनही वाढणार हे देखील बघणे क्रमपात्र ठरणार आहे. परंतु एकंदरीत परिस्थिती बघता मुख्य लढत महाविकास आघाडीच्या शिक्षक उमेदवार भास्कर बगरे व महायुतीचे उमेदवार डॉक्टर भारती पवार यांच्यात होणार आहे. मागील वेळी जवळपास 2 लाख मतांनी मिळवलेला हा विजय शेतकऱ्यांची नाराजी
मोदी फॅक्टर व मागील 15 वर्षापासून भाजपचा असलेला दबदबा, यावेळी या सर्व गोष्टींचा विचार होणार असून जवळपास 10 पक्षांमार्फत 4 उमेदवार अशी ही लढत होणार आहे. त्यामुळे भाजपने पक्ष फोडले या भूमिकेवर किती लोक सहानुभूतीचा विचार करणार किंवा फुटलेल्या पक्षांमुळे नेमके कोणाचे नुकसान होणार हे गुलदस्त्यातच आहे. त्याच या मतदारसंघामध्ये मुस्लिम मतांची संख्या लक्षणीय आहे. हे मुस्लिममध्ये मागील वेळी आघाडीच्या उमेदवारास वंचितने बऱ्यापैकी घेतली होती. सध्या या मतांचा नेमका कल कोणाकडे आहे हे देखील बघावे लागेल. हिंदुत्ववादी मतांनी नेहमीच पूर्वीच्या युतीला पाठिंबा दिलेला आहे. हे मते मनमाड, नांदगाव, येवला, चांदवड या तालुक्यात बऱ्यापैकी आहेत. ही मते शिवसेना फुटीनंतर उद्धव ठाकरे यांच्या बाजूने किती व भाजपसोबत किती हे देखील बघणे औत्सुक्याचे असेल. त्यातच राज ठाकरेंनी घेतलेली भूमिका, राज ठाकरेंचा प्रभाव या मतदारसंघावर फार नसला तरी निफाड व नांदगावमध्ये काही प्रमाणात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं अस्तित्व आहे. परंतु स्थानिक कार्यकर्ते राज ठाकरेंच्या या भूमिकेशी किती सहमत होतात हे देखील बघावे लागेल. शेवटी विश्लेषण करीत असताना ही लढत काट्याची व चुरशीची होणार एवढे मात्र नक्की. लढत सोपी नाही हे महायुती व महाविकास आघाडी या दोन्ही उमेदवारांना चांगलेच ठाऊक असल्याने सध्या प्रचार बैठकांचा जोर व गावोगावी भेटी वाढू लागल्या आहेत. लवकरच उत्तर महाराष्ट्राच्या सर्व जागेचा कल आपल्या येस मराठी न्यूज चॅनलवर प्रक्षेपित होणार असून प्रत्येक मतदारसंघातील ज्येष्ठ पत्रकारांच्या नजरेतून आपण त्या मतदारसंघात नेमकं परिस्थिती काय व कल कोणाला हे दाखवणार आहोत. यासाठी सर्वांनी आवर्जून बघा आपला येस मराठीचा कार्यक्रम कल लोकसभेचा उत्तर महाराष्ट्राचा. संपादकीय येस मराठी न्यूज. ज्योती मेटे यांनी बीडमध्ये पत्रकार परिषद घेतली. त्यात त्या म्हणत होत्या की आज या बैठक प्रेस वार्तालाप कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व इलेक्ट्रॉनिक्स मीडिया, प्रिंट मीडियाच्या पत्रकार बांधवांचे, शिवसंग्रामच्या जिल्हाध्यक्ष किंवा जिल्हा तर्फे आपलं सर्वांचं स्वागत करण्यात येते. या निवडणुकीमध्ये शिवसंग्रामच्या भूमिकेबाबत शिवसंग्रामच्या राष्ट्रीय अध्यक्षा ज्योतिताई मेटे
आपल्याशी या ठिकाणी संवाद साधणार आहेत. अगोदर त्यांचं निवेदन करतील आणि त्यानंतर आपला वार्तालाप सुरू होईल. नमस्कार. बीड लोकसभा 2024च्या बाबतीत जनतेतून मागील काही काळामध्ये उत्स्फूर्त प्रतिक्रिया माझ्या उमेदवारीबाबत येत होती आणि या उत्स्फूर्त प्रतिक्रिया त्याचबरोबर जनतेतून त्यांचा स्वाभिमान जपण्यासाठी मी लढावं असं सातत्याने मला सांगण्यात येत होतं. या सर्व बाबींचा अतिशय सकारात्मकतेने आणि गांभीर्याने विचार करून मी माझ्या शासकीय सेवेतून स्वेच्छा सेवानिवृत्ती घेतली आणि त्यानंतर देखील आपल्याशी एकदा सेवानिवृत्ती घेतल्यानंतर संवाद साधला होता आणि त्यानंतरची माझी भूमिका देखील मी स्पष्ट केलेली होती. त्या अनुषंगाने हा आज आपल्याशी संवादाचा दुसरा टप्पा आहे. बीड लोकसभेच्या अनुषंगाने मी उमेदवारी करावी अशी जनतेची मागणी आणि त्यानंतर घडलेल्या घडामोडी, उमेदवारी न मिळाल्यानंतर आमच्यापुढे असणारे खुले पर्याय, या सगळ्या बाबींचा सखोलपणे विचार करण्यात आला. शिवसंग्रामतर्फे इतरांच्या साह्याने निवडणूक लढविण्याचा पर्याय आमच्यापुढे खुला होता आणि हा पर्याय आजमावून पाहत असतानाच या अनुषंगाने विविध पातळींवरील दबाव किंवा प्रलोभनं यांना बळी न पडता मी माझ्या भूमिकेवर ठाम राहिली आहे. कारण समाजहितासाठी कधीही वैयक्तिक तडजोड न करणाऱ्या लोकनेते दिवंगत विनायकराव मेटे यांची मी पत्नी आहे याची मी कायम जाण आणि भान बाळगलेलं आहे. त्यामुळे बीड लोकसभा निवडणूक लढवत असताना पुढे काय करायचं हा जेव्हा प्रश्न आला तेव्हा या बाबतीत अनेकांशी चर्चा, विचारविनिमय, निवडणूक तंत्राच्या अनुषंगाने जी काही तयारी करायची असते त्या सर्व बाबींची चाचपणी, ज्याला आपण एक ओव्हरऑल असेसमेंट म्हणू शकू, ते करण्यात आलं. आणि ते करत असतानाच कदाचित तो निर्णय अनुकूल माझ्या बाबतीत ठरलाही असता, कारण जनतेच्या मनामध्ये जी माझ्याबाबत भावना होती ती भावना आजही कायम आहे हे सातत्याने आमच्या लक्षात येत आहे. म्हणजे आजही जेव्हा मी आपल्याशी संवाद साधते तेव्हा थोड्या वेळापूर्वीपर्यंत देखील हीच भावना, लोकांचा पाठिंबा आणि आग्रह कायम आहे हे आमच्या लक्षात येते, माझ्याही लक्षात येते. परंतु परत एकदा लोकभावनेचा आदर करून ज्या समाजहितासाठी साहेबांनी कधीही तडजोड केली नाही आणि समाजासाठीच मी माझं कुंकूही गमावलेलं आहे, तेव्हा लौकिक अर्थानं आज माझ्याकडे कमावण्यासारखं किंवा गमावण्यासारखं काहीही उरलेलं नाही. त्यामुळे मी परत एकदा रिपीट करते की व्यापक जनहिताचा निर्णय विचारात घेऊन बीड लोकसभा 2024 न लढवण्याचा डॉक्टर ज्योती विनायक मेटे आज निर्णय जाहीर करत आहे. धन्यवाद. मुंबईमध्ये भूमिका जाहीर केली होती. पुढची तुम्ही सांगितलं होतं की मी ठामपणे निवडणूक लढणार आणि आज असं काय झालं की तुम्ही आपण मागे घेता? मी आपल्याला मगाशीच सांगितलेलं आहे की या बाबतीमध्ये ओव्हरऑल असेसमेंट करण्यात आली की जेव्हा शिवसंग्रामसह इतरांचा पाठिंबा घेऊन लढण्याचा आम्ही विचार केला तेव्हा या बाबतीमध्ये विचार करणं हा क्रमप्राप्त होता. आणि ही बाब आपण प्रकर्षाने लक्षात घेतली पाहिजे की जेव्हा आपण एखादा लोकप्रतिनिधी म्हणून संसदेत लोकप्रतिनिधित्व करत असतो तेव्हा त्या मतदारसंघाचा विकास साधणं किंवा ती विकासाची कामं करणं ही तुमची प्राईम रिस्पॉन्सिबिलिटी असते. आणि ती करत असताना जर तुम्हाला पक्षामुळे जर काही मर्यादा येत असतील तर या बाबीचा गांभीर्याने विचार केला पाहिजे असं मला स्वतःला वाटलं. निर्णय जो आहे तो काय आहे? लोकसभा निवडणुकीमध्ये आपण निवडणूक लढवणार नाही याबद्दल आपण आपली भूमिका स्पष्ट केली. होय. मात्र आता आपली पुढची भूमिका काय? म्हणजे नेमकं काय? प्रदेश
पातळीवरचा निर्णय आहे आणि तो प्रदेश कार्यकारिणीची बैठक घेऊन तो लवकरच जाईल. प्रत्येक निर्णयामध्ये वेळ लागतोय असं वाटत नाही का? कारण त्यावेळेस तुतारी चिन्हावर लढा असं सांगितलं होतं पवार साहेबांनी, अशी माहिती समोर येते. त्यावेळेस तुम्ही उशीर केला, त्यानंतर उमेदवार आपण दुसरी भेट झाली तुमची, त्यावेळेसही सांगण्यात आलं होतं की त्यावेळेस तुम्ही बाहेर येऊन ठामपणे सांगितलं होतं तुम्ही लोकसभा लढणार आहे. त्यानंतरचा काळ हा वेळ गेलाय असं वाटत नाही का? नाही, मी मगाशीच आपल्याला एका ओळीमध्ये याचं सार सांगितले की ओव्हरऑल असेसमेंट करण्यात आली. कुठलीही निवडणूक लढवत असताना असेसमेंट केल्याशिवाय ती लढवली जाऊ नये. कारण एक पहिला पर्याय होता पक्षातर्फे लढण्याचा आणि याही पूर्वी मी ती भूमिका स्पष्ट केलेली होती की जेव्हा चिन्हावर लढवण्याचा आम्हाला तो ऑप्शन देण्यात आलेला होता तो आम्ही तो स्वीकारलेला देखील होता. त्यामुळे ऐकीव बातम्यांवरती खुलासा करण्यापेक्षा मी जेव्हा म्हणते आहे की हा पर्याय आम्ही स्वीकारलेला होता, त्यानंतर जर स्वतंत्रपणे शिवसंग्रामतर्फे लढायचं असेल तर आम्हाला हा सगळा असेसमेंट करणं गरजेचं होतं आणि त्यासाठी वेळ लागणं हे स्वाभाविक आहे. प्रादेशिक पातळीवरती नाही, जिल्हा स्तरावर आपला काय निर्णय आहे? हा निर्णय राज्यस्तरावरतीच होणार आहे ना. जिल्हा स्तरावरती असा काही वेगळा निर्णय होऊ शकत नाही. शिवसंग्रामची जी भूमिका असेल ती प्रदेश पातळीवरतीच ठरेल. नाही, आपण पवार साहेबांना आपण भेटलात आणि पवार साहेबांच्या भेटल्यानंतर 2 दिवसांनी पण फडणवीस साहेबाला भेटलात आणि त्यामुळे पवार साहेबांनी तुमची उमेदवारी नाकारली आणि बजरंग बाप्पाला दिली. हे कारण आहे का? हे मी कसं काय सांगू शकणार? हे कारण पवार साहेबांनी पत्रकार परिषदेत हा मुद्दा बोलले मुंबईमध्ये की विचारलं एका पत्रकारांनी त्यांना अशा पद्धतीने, तर ते म्हणजे मला भेटून जातात, चर्चा होते आणि नंतर त्या फडणवीसांना भेटतात, मग आम्ही तिकीट कसं द्यायचं असं स्वतः खुद्द पवार साहेबांनी सांगितलं. नाही, मी हे ऐकलेलं नाहीये, परंतु याच्या बाबतीमध्ये माझं एकच म्हणणं असेल की जर आम्ही महायुतीसोबत होतो तर त्यावेळेस मला महायुतीसोबत असताना जर मी महाविकास आघाडीकडनं उमेदवारी करू इच्छित असेल तर महायुतीसमोर माझी भूमिका स्पष्ट करणं गरजेचं होतं. महायुती बरोबर असताना महाआघाडीकडे तुम्ही तिकीट मागितलं होतं का? पवार साहेबांचं तिकीट घेणार होतात का? आपण दिलं असतं तर प्रश्नच नाही. जेव्हा आम्ही तुम्ही महायुती सोबत असतानाही पवार साहेबांचं तिकीट कसं काय घेऊ शकत होता किंवा ते तुम्हाला कसं काय देऊ शकत होते? नाही, महायुती सोबत असताना महाआघाडी आपल्याला तिकीट कसं काय देऊ शकते किंवा दिलं असतं असं एक मुद्दा विचारात घेतला पाहिजे की ही जनतेतून आलेली भावना होती की मी लोकसभेची उमेदवारी करावी आणि त्या अनुषंगाने त्यांच्याच पक्षाकडून विचारणा करण्यात आलेली होती की आपण आमच्याकडनं लढण्यासाठी इच्छुक आहात का? इच्छुक असाल पण त्याच्यासाठी त्यांनी तुम्ही पक्षात या किंवा तुमचा पक्ष आमच्या पक्षाशी संलग्न करा असे काही प्रस्ताव नव्हते का तुमच्याकडे? नाही, या बाबतीमध्ये जाहीर चर्चा करण्याचं मला काहीच कारण वाटत नाही. कारण जर ती बाब जर सकारात्मकतेने पुढे आली असती तर आम्ही त्या बाबतीत सांगितलं असतं. असं आहे की तुम्ही महायुती सोबत असताना महाआघाडीचे उमेदवार कशा काय होऊ शकत होता असा प्रश्न आहे माझा. महायुती सोबत तुम्ही संलग्नित असताना तुम्ही महाआघाडीचे उमेदवार कशा काय होऊ शकतात असा प्रश्न आहे माझा. म्हणजे याच्यातलं लॉजिक काय तुमचं? पक्ष युती बरोबर असताना आघाडीचे उमेदवार होऊ शकतात. त्याच्या बाबतीमध्ये माझं साधं उत्तर असं आहे की हा मुद्दा जनतेने उपस्थित केलेला होता. त्यामुळे जनतेने आणि याच्या बाबतीमध्ये एक मुद्दा प्रकर्षाने लक्षात घेतला पाहिजे की हे एकमेव निवडणूक आहे की ज्याच्यामध्ये जनतेने ठरवलं होतं की ही उमेदवारी एखाद्या विवक्षित व्यक्तीने करावी. त्याच्यानंतर एका पक्षाचा उमेदवार जाहीर झालेला असताना स्वाभाविकच दुसरे पर्याय अवलंबन ते क्रमप्राप्त होतं. तुम्ही अवलंबन ठीक आहे पण कशी काय मिळू शकते याच्यामध्ये लॉजिक कसं काय होतं? नाही, हे लॉजिक त्या पक्षाने ठरवायचं आहे ना. विनाकारण आपण म्हणजे तो शब्दछल करण्यामध्ये अर्थच नाही आहे. आपण महायुतीच्या अगोदर घटक पक्ष होता म्हणजे आघाडीकडे जायच्या अगोदर त्यावेळेस तुमच्या पक्षाला लोकसभेची जागा मिळावी एव्हाना ती बीडची मिळावी असा काही तुम्ही सुरुवातीला महायुतीकडे काही प्रस्ताव ठेवला होता का, आग्रह केला होता? नाही, पुण्यामध्ये जी आमची बैठक झाली होती त्याच्यामध्ये आमच्या प्रदेशाध्यक्षांनी जाहीर केलं होतं की आम्ही शिवसंग्राम लोकसभेची निवडणूक लढवू इच्छिते, परंतु बीडच्या लोकसभेबाबत असा कोणताही प्रस्ताव नव्हता. मी वारंवार हे सांगते आहे की शिवसंग्रामतर्फे ही उमेदवारी करण्याचं ठरवण्याच्या ऐवजी जनतेने ती सुचवल्यामुळे आम्ही त्याचा विचार केलेला आहे. आपण ही जनतेनं तुमची उमेदवारी केली पण एक पक्ष म्हणून तुम्ही ज्यावेळेस महायुतीच्या होता, कारण आता जर तर वर चालले प्रश्न होतं तर त्यावेळेस तुम्ही महायुतीत होता तर आम्हाला महायुतीची एखादी जागा द्या आणि ती बीडची द्या असा काही तुम्ही भाजपकडे प्रस्ताव ठेवला होता का? नाही, त्याच्या विरोधात नाही. जनतेमध्ये अशी भावना होती, तुम्ही 3-4 वेळा पवार साहेबांना भेटलात आणि त्याची कव्हरेज आलं मीडियाला आणि त्यानंतर जनतेत अशी भावना झाली की आता मेटेत आहे. म्हणजे तुम्ही यावेळेला इतकी सुवर्ण संधी सोडली असं आम्हाला वाटतं. आम्ही लोकांमध्ये राहतो, ऐकतो, लोकांची भावना ही तुमच्यावर होती की आम्ही मेटेताईलाच निवडून देणार अशा पद्धतीची लोकभावना निर्माण झालेली असताना तुम्ही गपकन अचानक माघार घेतली. म्हणजे पवार साहेबांचं तुमचं नेमकं कुठे खटकलं हे सांगा. नाही, पवार साहेबांचं आमचं कुठे खटकलं ह्याच्या बाबतीमध्ये मला नेमकं काही सांगता येणार नाही. कारण आम्ही आमच्या उमेदवारी मिळवण्यावरती ठाम होतो आणि याच्या बाबतीमध्ये जे इलेक्टिव्ह मेरिट्स असतात
म्हणजे मी जे म्हणते आहे की इलेक्टिव्ह मेरिट्स आम्ही आमचे पूर्णपणे त्यांच्यासमोर मांडले होते. आता त्यांच्या पातळीवरनं त्यांनी काय निर्णय केला याची कारण मीमांसा आम्ही करणं योग्य होणार नाही. विधानसभेचा वगैरे शब्द दिलाय का नाही, प्रश्न हा फक्त लोकसभेच्या उमेदवारीबाबतचाच होता, त्याच्यामुळे पुढे शब्द घेण्याचा देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही ना. आता तुम्ही तुमची भूमिका स्पष्ट केली, आता शिवसंग्रामची भूमिका काय आहे? आजही महायुतीसोबत शिवसंग्राम आहे की वेगळी काय भूमिका घेतो? नेमकी स्पष्ट भूमिका कशी असेल? याच बाबतीमध्ये मी मगाशी सांगितले की हा आमचा प्रदेश पातळीवरचा निर्णय असणार आहे, कारण 2014 मध्ये जेव्हा महायुतीसोबत जाण्याचा शिवसंग्रामने निर्णय केलेला आहे तो राज्य पातळीवरचा निर्णय आहे. हा जिल्हा पातळीवरती निर्णय होणार नाही, हा राज्य पातळीवरचाच निर्णय आहे. काही आपण माघारीची घोषणा करताना व्यापक समाजित हा शब्द 2-3 वेळा वापरला. नेमकं या माघारी मागचं व्यापक समाजित काय प्रकार आहे? मी मगाशीच आपल्याला सांगितले की अनेकांशी मी चर्चा केलेली आहे. याच्यामध्ये विविध समाजाच्या संघटना आहेत, विविध समाजातील प्रतिथयश व्यक्ती आहेत आणि विविध राजकीय पक्ष देखील आहेत, जे सध्या ह्या निवडणुकीमध्ये खऱ्या अर्थाने उमेदवार देत नाही आहेत. या सगळ्यांचं एकच म्हणणं आहे की या लढतीमध्ये जर अधिकाधिक उमेदवार आले तर त्याच्यामध्ये मतविभागणी होऊ शकते. त्याच्यामुळे ज्या उमेदवाराला मतविभागणी टाळायची असेल त्यांनी परत हाच एकदा जनतेचा कौल मान्य केला पाहिजे. या मताप्रत येऊन मी हा व्यापक समाजित ज्याला आपण म्हणू शकतो की ब्रॉड पर्स्पेक्टिव्ह मध्ये वापरते आहे. म्हणजे अप्रत्यक्षपणे तुमचा महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत बजरंग सोनवणे यांना पाठिंबा आहे का, न जाईल का? म्हणजे तुम्ही जे बोलताय सध्याला त्यातून असं स्पष्ट जाणवतं? नाही, स्पष्ट जाणत मी कुठेही कुणाला पाठिंब्याबद्दल कुठलाही म्हणजे ज्याला आपण म्हणू शकू की भूमिका स्पष्ट केली नाही किंवा उद्गार पण काढलेले नाही आहेत. मी वारंवार याच भूमिकेचा पुनरुच्चार करते आहे की शिवसंग्राम याबाबत प्रदेश पातळीवरती तो निर्णय घेईल आणि तो निर्णय घेणे सर्वार्थाने योग्य असतं, उचित असतं. राजकारणामध्ये उंच उडी घेण्यासाठी कोण मागे यावं लागतं, शिवसंग्रामचं हेच मागे येण्याचं कारण आहे का? कदाचित तसंही म्हणता येईल. वंचित आघाडीची तुम्हाला ऑफर होती, तुम्ही ती नाही, याच्याही बाबतीमध्ये कसं असतं ती ऑफर असणं नाकारणं यापेक्षा आपल्याला जे पर्याय खुले असतात ते पर्याय किती समर्पक वाटतात हे आपण ठरवायचं असतं. तो पर्याय आम्हाला समर्पक वाटला नाही, त्यामुळे आम्ही त्याच्यामध्ये पुढे गेलो नाही. मात्र बीडमधील महायुतीच्या उमेदवारांच्या बॅनरवरती जे लावलेले फोटो होते त्या फोटोवरून परत शिवसंग्रामचं वादन देखील झाला. मग आता परत एकदा पुन्हा बॅक टू पॅव्हिलियन पुन्हा फोटो पाहायला मिळते का? नाही, याच्या बाबतीमध्ये यापूर्वीच भूमिका स्पष्ट करण्यात आलेली, त्यामुळे पुन्हा त्याचा काही पुनरुच्चार करण्याची काही आवश्यकता नाही. उमेदवारीबाबत उशीर झाला तसं आता भूमिकेबाबत ते उशीर होईल असं नाही का वाटत? तुम्ही राष्ट्रीय अध्यक्ष आहात. होय. भूमिकेबाबत ते उशीर होते असं नाही का वाटत? नाही, उमेदवारीबाबत उशीर झाला असं मी म्हणणार नाही. कदाचित आपल्याला ते वाटू शकतं. मी जे वारंवार हा मुद्दा स्पष्ट करते आहे की एखाद्या पक्षाच्या वतीने जेव्हा आपण जात नाही तेव्हा स्वतंत्र पर्याय घेण्यासाठी तो वेळ लागणं स्वाभाविक आहे आणि म्हणून आता ही भूमिका घेत असताना आम्हाला महाराष्ट्रभराचा विचार करावा लागणार आहे आणि यापूर्वी देखील महाराष्ट्रभराचा विचार करून शिवसंग्रामने ती भूमिका ठरवलेली होती. 5 लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुका झाल्या, अद्याप आपली भूमिका स्पष्ट होत नाही का? पहिला टप्पा झाला, दुसरा टप्पा आता तोंडावरती आहे, तरी शिवसंग्रामची अद्याप अधिकृत भूमिका येत नाही. महाराष्ट्रात व्यापक कसं नाही, याच्याच बाबतीमध्ये जोपर्यंत आम्ही बीड लोकसभेचा विचार करत होतो तोपर्यंत आम्हाला ती भूमिका ठरवण्यामध्ये काही मर्यादा येत होत्या. आता बीड लोकसभेचा एकदा निर्णय झाल्यानंतर ती भूमिका स्पष्ट करणे खूप सोपं होणार आहे किंवा सोयीचं होणार आहे. सोपं होणार म्हणण्यापेक्षा सोयीचं होईल. तुमची आणि मनोज जरांगे पाटलांची भेट झाली, त्यामध्ये काही चर्चा वगैरे झाली होती का? कारण की आता पत्रकार परिषदेमध्ये देखील तुम्ही म्हणला की मताचं विभाजन होऊ शकतं, हा व्यापक निर्णय आहे, असं काही पूर्ण झालं? नाही, ती आमची औपचारिकच बैठक होती. यापूर्वीच्याही मी वेळेस स्पष्ट केलेलं आहे की ती औपचारिक बैठक होती. अनेकदा शिवसंग्रामची भूमिका राज्यात वेगळी आणि जिल्ह्यात वेगळी असं चित्र पाहायला मिळालेलं आहे. आताही पुन्हा आपण तशीच काही अपेक्षा करू शकतो का? काही असं काही वेगळं? माझ्या माहितीप्रमाणे ते साहेबांच्या काळात झालं होतं. त्यावेळी अर्थातच मी राजकारणात नव्हते, त्यावर मी भाष्य करणं मला असं वाटतं की त्या अधिकाऱ्यांनी चुकवणार नाही. नाही, अपेक्षा करण्यापेक्षा आपण फक्त निर्णयाची प्रतीक्षा करावी एवढंच मी सांगेन. मराठा क्रांती मोर्चाचे देखील या ठिकाणी त्या ठिकाणी उपस्थित आहेत. आज ही प्रेसला उपस्थित राहण्यामध्ये त्यांची काही या माध्यमातून काही भूमिका आहे? तुम्ही नेमकं काय मराठा क्रांती मोर्चा आणि सकल मराठा समाज बीड जिल्हा कधी राजकीय भूमिका घेत नाही. मराठा क्रांती मोर्चाची स्थापना ज्याच्यासाठी झाली होती की समाजाचे प्रश्न आणि समाजाचा मूळ मुद्दा जो होता आरक्षणाचा
त्याची पाठराखण करण्यासाठी किंवा ते मिळवण्यासाठी हे आंदोलन उभं केलं गेलं होतं. आणि सध्याचं आंदोलन आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की मराठा योद्धा माननीय मनोज जरांगे पाटील यांच्या माध्यमातून यांच्या नेतृत्वामध्ये ते लढलं जातं. त्याच्यामुळं मग मराठा क्रांती मोर्चा समाजाचं हित जिथे असेल किंवा समाज भावना जिथे असेल त्या भावनेशी समाज हित गृहीत धरून माननीय मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेशी म्हणजे आरक्षणाच्या बाबतीमध्ये जो पक्ष जो उमेदवार सगळ्या सोयऱ्याची जी भूमिका मनोज जरांगे पाटलांनी घेतलेली आहे त्या भूमिकेच्या पाठीशी बीड जिल्हा मराठा क्रांती मोर्चा राहील. आणि मराठा समाज म्हणून कायमच यापूर्वी सुद्धा स्वर्गीय विनायकरावजी मेटे साहेब यांनी सुद्धा समाजाचे प्रश्न आणि समाजाच्या आरक्षणासाठी वेळोवेळी सभागृहात आणि रस्त्यावर सुद्धा भूमिका घेतलेली आहे. तर त्या भूमिकेशी ठाम राहून आम्ही सुद्धा समाजहित गृहीत धरूनच या ठिकाणी त्यांच्यासोबत पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित आहोत. मनोज जरांगे इशारा जो देतील उद्या त्याला समजा मतदानाच्या पूर्वी मनोज जरांगे काही इशारा देणार आहे त्याप्रमाणे तुम्ही करणार आहात. मनोज जरांगे पाटील जो इशारा देईल तो इशारा महाराष्ट्रातील संपूर्ण मराठा समाज तो पाळणार आहे आणि त्यांचा आदेशच या ठिकाणी समाजाला बांधलेला राहील. मराठा समाज पाळणार आहे मात्र शिवसंग्राम जरांगे पाटलांचा शब्द पाळणार आहे. आता याच्यामध्ये आपण जरांगे पाटलांच्या भूमिका आणि शिवसंग्राम भूमिका एकच असणार आहे. मी वारंवार हा मुद्दा स्पष्ट करते आहे की शिवसंग्राम आपली अधिकृत भूमिका जाहीर करणार आहे. बरोबर याचा प्रश्न बरोबर आहे. ते असं म्हणतात की जर मनोज जरांगे पाटलांनी जी भूमिका घेतली ती शिवसंग्रामला मान्य असेल का? तुमची अद्याप महायुतीबाबत जायचंय का नाही ही भूमिका स्पष्ट नाही. मी वारंवार हा मुद्दा स्पष्ट करते आहे की शिवसंग्राम याबाबत आपली भूमिका स्पष्ट करणार आहे. त्याच्यामुळे शिवसंग्राम भूमिका स्पष्ट करणार आहे म्हटल्यानंतर जर तरचा आज आपण प्रश्न विचारणार आणि त्याच्यावर प्रश्न उत्तर देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. प्रेस कॉन्फरन्समध्ये जे सांगितलं म्हणून मी शिवसंग्रामला विचार शिवसंग्रामचा प्रश्नच येत नाही त्याच्यामध्ये. शिवसंग्रामला म्हणतात की आम्ही मराठा समाजात जरांगे पाटलाचा निर्णय मराठा समाज मान्य करेल शिवसंग्राम एक आपण भूमिकांची गल्लत म्हणताय असं नाही भूमिकांची गल्लत मी अजिबात म्हटलेलं नाहीये. वाक्याचा पूर्वार्ध आणि उत्तरार्ध आपण विशेष करून लक्षात घ्यावा ही माझी विनंती आहे. पूर्वार्ध त्यांचा काय होता की साहेबांनी समाजाप्रती दिलेलं योगदान साहेबांनी समाजासाठी केलेलं काम यामुळे ते मराठा क्रांती मोर्चाच्या आधी उपस्थित आहेत आणि हे नाकारण्याचा करंटेपणा कुणीही करू शकणार नाही. साहेबांनी जे समाजाप्रती केलेलं आहे मी मगाशीच आपल्याला सांगितलं की एका स्त्रीसाठी तिचं कुंकू हे सर्वस्व असतं आणि जेव्हा मी म्हणते की समाजासाठी मी माझं कुंकू गमावलेलं आहे यापेक्षा अधिक मी वेगळं काय सांगायचं आहे. भूमिका तर आम्ही वारंवार सांगतो की भूमिका स्पष्ट करणारच आहोत. विषय काय होता ताई आपली बीड लोकसभा विषय जे उमेदवारीचा विषय होता त्याला देखील आपली खूप वेळ लागलेला आहे. आम्ही अनेकदा आपल्यासोबत देखील संवाद साधलेला आहे आणि आता जी भूमिका आहे त्याला देखील आणखी वेळ लागणार आहे का असं आमचं म्हणणं होतं. मगापासून मी हाच मुद्दा स्पष्ट करत आहे की वेळ लागणं ही एक स्वाभाविक प्रक्रिया असते. ही अगदी ज्याला आपण म्हणू शकतो की आज ठरवलं आणि ते उद्या झालं असं होत नाही. अनेक बाबींचा विचार करून तो निर्णय घ्यावा लागत असतो आणि तो निर्णय घेऊ आम्ही. माझा एक प्रश्न आहे जरांगे पाटील यांनी तर आपली कुठलीही राजकीय भूमिका नाही कुठल्याही पक्षाला पाठिंबा नाही असं म्हटलंय पण समन्वयक मात्र असं सांगतायत की जरांगे पाटीलची भूमिका घेईल किंवा सगळे सोयऱ्याला जे उमेदवार पाठिंबा देईल त्याच्या पाठीशी आम्ही उभा राहू. त्यांनी एक बऱ्याच मागच्या काही दिवसांमध्ये स्पष्ट केलेलं आहे की आरक्षणासाठी ज्यांनी विरोध केला आहे त्यांना पाडा आणि त्यांच्या विरोधातले जे उमेदवार असतील त्यांना निवडणार. याचा अर्थ असा होत नाही की कुठल्या तरी पक्षाने एका ठराविक त्यांनी जाहीर केलेलं आहे किंवा पाठिंबा जाहीर केलेला आहे. परंतु त्या पद्धतीने समाज भावना ज्या असतील समाज जो निर्णय घेईल समाज आता जागृत झालेला आहे. समाजाला सगळे प्रश्न माहीत झाले. मागच्या काही वर्षापासून कशा पद्धतीने आरक्षणाच्या प्रश्नावरती इतर समाजाच्या प्रश्नावरती समाजाला खेळवलं जात आहे हे स्पष्ट झालेलं आहे. त्याच्यामुळे आता समाज जो निर्णय घेतील तो निर्णय सगळे आम्ही त्या पद्धतीने पालन करू. प्रश्न असा होता सरळ की जी भूमिका जरांगे पाटलांची असेल तीच भूमिका शिवसंग्रामची असणार आहे का? आपला सरळ प्रश्नच नाही आहे तो मुळात तो प्रश्न सरळ नाहीच आहे आपल्याला कळत आहे. भूमिका मांडताना तुम्ही एक प्रश्न मांडतो त्याच्यात एक भूमिका मांडतो की मताचं ध्रुवीकरण होऊ नये म्हणून. ध्रुवीकरण मी अजिबात बोलले नाही. विभाजन मला तोच कन्फर्म करायचं होतं. विभाजन का ध्रुवीकरण विभाजन कोणाच्या मताचं विभाजन आणि कसं विभाजन होतं एक
लॉजिक आहे. निवडणुकीमध्ये जेवढे जास्त उमेदवार तेवढं मताचं विभाजन, हे एवढंच लॉजिक आहे आमचं त्याच्या मागचं. आणि मला वाटतं आपण नक्कीच सुज्ञ आहात ते समजण्यात. आपण अधिकाधिक शब्द शोधत आहात, त्याच्या व्यतिरिक्त काही आमच्या सगळ्यांच्या लक्षात आले, वदवून घेण्याचा प्रयत्न करू नका. अखेर JP गावित यांचा निर्णय झालाच. काल CPIMचे नेते JP गावित यांनी जिल्ह्यातील प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीमध्ये लोकसभा उमेदवारी संदर्भातील चर्चा झाल्या. महाविकास आघाडीचा घटक असल्याने आपण राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांच्या पक्षाला पाठिंबा देणे क्रमपात्र आहे, अशी भूमिका बैठकीत काही सदस्यांकडून मांडली गेली. परंतु जिल्ह्यातील प्रमुख कार्यकर्त्यांनी JP गावित त्यांना आपण यावेळी उमेदवारी करालच असा आग्रह धरण्यात आल्याचे समजते. उमेदवारी झाल्यानंतर तुम्हाला निवडून आणण्याची जबाबदारी आमची, असंही सांगण्यात आल्याचे वृत्त आहे. त्यास JP गावित हे देखील अनुकूल असल्याचे समजते. मागील काही लोकसभा निवडणुकीचा अभ्यास केला असता JP गावित यांना लाखाच्या वर मते मिळाली असली तरी लोकसभेच्या दृष्टीने त्यांचा विजय सोपा नाही. त्यातच महाविकास आघाडी आणि महायुतीचे उमेदवार ठरलेले आहेत. जवळपास 1 महिन्यापासून प्रचाराची जोरदार धामधूम सुरू आहे व आता उशिरा अपक्ष म्हणून उमेदवारी केल्यास आपण किती प्रभावशाली ठरू, याचा फटका कोणाला होईल याचा देखील अभ्यास JP गावित करतील, हे नक्की. जेव्हा जीवा पांडू गावित यांनी एकला चलोरेची भूमिका घेतली तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार गट असो व काँग्रेस यांना फटका बसलेला आहे. त्यातच यावेळी शिवसेना ठाकरे गटाची साथ आहे. परंतु राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना दोन्ही पक्षांमध्ये उभी फूट पडल्यानंतर जनमत नेमकी कोणासोबत याची चाचपणी करणे हे देखील महत्त्वाचे आहे. जीवा पांडू गावित यांनी उमेदवारी केल्यास त्यांना मिळणारी मते व उमेदवारी न केल्यास त्या मतांचा होणारा इम्पॅक्ट कोणासोबत, अशा चर्चा रंगू लागलेल्या आहेत. JP गावित यांचा जनसंपर्क दांडगा असला तरी जवळपास 5 ते 6 लाख मतांची आवश्यकता लोकसभेसाठी असते व लाखाच्या पुढे मतदान आणायचे कुठून, हा प्रश्न त्यांच्या पुढे आहे. JP गावित हे प्रामुख्याने सुरगाणा कळवण या विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. मागील 5 वेळी त्यांना येथून उमेदवारी केलेली आहे व आमदार म्हणून निवडून आलेले आहे. परंतु मागील वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार नितीन पवार यांनी जोरदार तयारी करून कळवण सुरगाणा या मतदारसंघात विजयश्री खेचून आणला. यानंतर जीवा पांडू गावित यांना कळवण व सुरगाणा या मतदारसंघामध्ये विजयश्री हवा असेल तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार व शिवसेना काँग्रेस या पक्षाच्या नेत्यांची गरज आहे. या गरजेपोटी ते खरं तर उमेदवारी करण्याचे धाडस करतील का? उमेदवारी केल्यास पुढील वेळी महाविकास आघाडीच्या घटक पक्षाच्या विरोधात बंडखोरी केल्याने महाविकास आघाडीची नेमकी भूमिका काय, यांवर सर्व गणिते अवलंबून आहे. व लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने काही प्रमाणात जातीय समीकरणे देखील महत्त्वाचे आहे. लोकसभेच्या दृष्टीने पश्चिम भागातील आदिवासी विभागात कोकण समाजाचे प्राबल्य आहे, तर मतदारसंघाच्या पूर्व भागात आदिवासी समाजाचे महादेव कोळी या समाजाचे प्राबल्य आहे. हे सर्व गणित मांडत असताना मतदारसंघाबाबत जेव्हा विचार केला जातो तेव्हा जातीय समीकरणाचा मोठा इम्पॅक्ट यात येत असल्याने मतांची विभागणी होणार की JP गावित यांना उमेदवारी न केल्यास त्यांचा फायदा महायुतीच्या उमेदवार भारती पवार यांना मिळणार, हे बघणे औत्सुक्याचे ठरेल. वंचितने देखील उमेदवार दिलेला आहे. वंचितचा इम्पॅक्ट नेमका किती होणार? मागील वेळी मिळालेली 60,000 मते तशी राहणार की MIM वंचित यांच्यात फरक झाल्याने ती कमी होणार, बाळासाहेब आंबेडकर यांच्या नावाखाली अजूनही वाढणार, हे देखील बघणे क्रमपात्र ठरणार आहे. परंतु एकंदरीत परिस्थिती बघता मुख्य लढत महाविकास आघाडीच्या शिक्षक उमेदवार भास्कर बगरे व महायुतीचे उमेदवार डॉक्टर भारती पवार यांच्यात होणार आहे. मागील वेळी जवळपास 2 लाख मतांनी मिळवलेला हा विजय, शेतकऱ्यांची नाराजी, मोदी फॅक्टर व मागील 15 वर्षापासून भाजपचा असलेला दबदबा, यावेळी या सर्व गोष्टींचा विचार होणार असून जवळपास 10 पक्षांमार्फत 4 उमेदवार अशी ही लढत होणार आहे. त्यामुळे भाजपने पक्ष फोडले या भूमिकेवर किती लोक सहानुभूतीचा विचार करणार किंवा फुटलेल्या पक्षांमुळे नेमके कोणाचे नुकसान होणार, हे गुलदस्त्यातच आहे. त्याच या मतदारसंघामध्ये मुस्लिम मतांची संख्या लक्षणीय आहे. हे मुस्लिममध्ये मागील वेळी आघाडीच्या उमेदवारास वंचितने बऱ्यापैकी घेतली होती. सध्या या मतांचा नेमका कल कोणाकडे आहे हे देखील बघावे लागेल. हिंदुत्ववादी मतांनी नेहमीच पूर्वीच्या युतीला पाठिंबा दिलेला आहे. हे मते मनमाड, नांदगाव, येवला, चांदवड या तालुक्यात बऱ्यापैकी आहेत. ही मते शिवसेना फुटीनंतर उद्धव ठाकरे यांच्या बाजूने किती व भाजपसोबत किती, हे देखील बघणे औत्सुक्याचे असेल. त्यातच राज ठाकरेंनी घेतलेली भूमिका, राज ठाकरेंचा प्रभाव या मतदारसंघावर फार नसला तरी निफाड व नांदगाव मध्ये काही प्रमाणात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं अस्तित्व आहे.
परंतु स्थानिक कार्यकर्ते राज ठाकरेंच्या या भूमिकेशी किती सहमत होतात हे देखील बघावे लागेल. शेवटी विश्लेषण करीत असताना ही लढत काट्याची व चुरशीची होणार एवढे मात्र नक्की. लढत सोपी नाही हे महायुती व महाविकास आघाडी या दोन्ही उमेदवारांना चांगलेच ठाऊक असल्याने सध्या प्रचार बैठकांचा जोर व गावोगावी भेटी वाढू लागल्या आहेत. लवकरच उत्तर महाराष्ट्राच्या सर्व जागेचा कल आपल्या येस मराठी न्यूज चॅनलवर प्रक्षेपित होणार असून प्रत्येक मतदारसंघातील ज्येष्ठ पत्रकारांच्या नजरेतून आपण त्या मतदारसंघात नेमकं परिस्थिती काय व कल कोणाला हे दाखवणार आहोत. यासाठी सर्वांनी आवर्जून बघा आपला येस मराठीचा कार्यक्रम कल लोकसभेचा उत्तर महाराष्ट्राचा. संपादकीय येस मराठी न्यूज. अशाच प्रकारच्या ताज्या घडामोडींसाठी येस मराठी न्यूज यूट्यूब चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि पाहत राहा येस मराठी न्यूज.